जय श्रीराम. जय जय स्वामी समर्थ. बाबरांचा 1526 मध्ये मेवाडचा राणा संग्रामसिंह याने लढाईत पराभव केला. पराभूत होऊन परतत असताना बाबराची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिरावर पडली. बाबराने पूर्ण तयारीनिशी पुन्हा राणा संगमावर आक्रमण केले. या युद्धात बाबर विजयी झाला. बाबराने आपली बक्कदृष्टी परत अयोध्येकडे वळवली. त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मस्जिद बांधण्याची जबाबदारी सोपवली. राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते. अयोध्याच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले. कितीतरी महिने हा संघर्ष चालू होता. मुसलमानांची सेना जवळजवळ 2.25 लाख व तोफांनी सज्ज होती. इतिहासकारांनी नोंद केली आहे की एकूण सुमारे 1,71,000 हिंदू वीरांनी बलिदान केले आणि अखेर 23 मार्च 1528ला मीर बाकींनी अयोध्यातील राम मंदिर उद्ध्वस्त केले. हिंदू थोडीच गप्प बसणार होते. आपल्यातील पूर्वीच्याच चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदाच लढा उभा केला. या लढ्याचे नेतृत्व सेनेती गावाचे थोर रामभक्त पंडित देवी दीन पांडे यांच्याकडे आले. पांडेजींनी 70,000ची फौज उभी केली. खुद बाबरानेच लिहून ठेवले आहे की एकट्या देवीदीनने 700 मुस्लिम योद्धांना ठार मारले. 5 दिवस तुंबड युद्ध झाले. अखेर देवीदीन पांडेजींना बंदुकीची गोळी घालून ठार मारले गेले. त्यानंतर हंस या सतीची राणी जय राजकुमारी हिने 30,000ची वीरांगनाची एक पलटण उभी केली. राणीने सुमारे 10 मोठ्या लढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावले. नंतर आला हिंदू संस्कृतीचा मोठा शत्रू औरंगजेब. औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिदीच्या रक्षणासाठी 50,000ची फौज पाठवली. बाबा वैष्णव दास यांनी पंजाबातील रणझंजार गुरु गोविंद सिंग यांना मदतीसाठी निरोप धाडला. ते तडकन अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगली सेनेचे तांगणे तोड केले. संतापलेला औरंगजेब स्वतः विशाल सेना घेऊन अयोध्येवर चालून आला. सततच्या लढाईने हिंदू थकले होते. शिवाय काही फौज शास्त्रार्थी व साधारांनी भक्कम होती. औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला. तोच मुळी 10,000 शहीद झालेल्या हिंदूंच्या मृत्यूदेहावरून बाबरांचा सेनापती मीर बाकींनी 2 लढाया करून मंदिर अर्धमुद पाडून जी काही अर्धवट मस्जिद बांधली. त्यानंतर खुद बाबरांच्या काळातच 4 लढाया झाल्या. हुमायूनच्या काळात 10, अकबरांच्या काळात 22, औरंगजेबांच्या काळात 30, नवाब सय्यद अलींच्या काळात 5, नवाब नूरसिंहदीनच्या काळात 3, नवाब वाजिद अली शहाच्या काळात 2, अशा 1900 पर्यंत एकूण 76 लढाया हिंदू राम जन्मभूमी परत व्हावी यासाठी म्हणून केल्या गेल्या. त्यात 6 लाख हिंदूंचे बलिदान झाले. बाबरी गोंगटावर भगवा फडकला. स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमीची आंदोलनास सुरुवात झाली. 1983 मध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली. यात आंदोलनाचे नेतृत्व परिषद करीत होती. हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगामाता, भारतमाता यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शिलापूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले. प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कार सेवा करायचे ठरले. कार सेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केली होती. 20,000 सशस्त्र जवान तैनात केली होती. दिनांक 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस कार सेवेचा निश्चित झाला. 9:44 हा कार सेवेचा मुहूर्त ठरला. सकाळचे 9:10 झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला. अशोकजी सिंगल बाहेर पडले. बरोबरच फक्त 4-5 कारसेवक. अशोकजींना रस्त्यावर पाहताच गल्ली बोड्यामधून कारसेवक प्रकटू लागले. कसे अगदी फुललेल्या वारुडातून मुंग्या बाहेर पडतात तसे अयोध्याचे गल्ली बोड त्या कारसेवकांनीच भरून गेले. एवढ्यात हनुमानगडी जवळ उभे असलेले राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहलवान नावाच्या साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेल्या अडथळे तोडत चालली. मार्गातील अडथळे तुटल्यानंतर अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पडू लागले. राम जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला.
कित्येक कारसेवक वानरासारखे घोंगटावर चढले. जय श्रीरामच्या घोषणा आसमान तंदणून गेल्या. रामलल्ला हम आये है, मंदिर ही बनाएंगे च्या ललकारा उमटत गेल्या. शरयू लाल झाली. 2 दिवस विश्रांत घेतली आणि 2 नोव्हेंबर सकाळी 9 वाजता कारसेवा करायची ठरले. कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे. सुमारे 50,000 कारसेवक भजने गात निघाले. दिगंबरा आखाड्यापाशी पोलिसांनी अडवले. अश्रुधारांची नरकाडी फोडली गेली. कारसेवकांची पांगापांग झाली. एवढ्यातच पोलीस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला. एकही गोळी वाया घालू नका, नेम धरून उडवा. आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. एका दुकानातून शरद कुठारींचा चक्क खेचूनच बाहेर काढण्यात आले व त्यांच्या मस्तकात गोळी घातली गेली. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाऊ राजकुमार आढावा आला, तर त्यांनाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले. विसितीत दोघे कोठारी बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा झाले. गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहता पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले. त्या दिवशी सकाळी मात्र निर्लज्ज सरकारने बातमी दिली की गोळीबारात फक्त 10 कारसेवक मेले. बाबरी झाली भुईसपाट. दिनांक 6 डिसेंबर 1992ला पुन्हा कारसेवा करायचे ठरले. संयोजकांचा हा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चतुर्दऱ्यावर शरयूच्या काठी एक मूठ माती आणून टाकणे, बस एवढेच. सकाळी 11:45 वाजता काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागल्या. मिट्टी नहीं खिसकाएंगे, ढाशा तोड के जाएंगे. याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठपूर्वक वातावरणात चिरफाड्या उडवल्या. वास्तूंच्या मागील बाजूने 101 कारसेवक आत घुसले. एवढे होत असताना समोरून एक आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त वास्तूत घुसत होते. एका मागोमाग एक अनेक असे कारसेवक 3ही घोंगटावर चढले. काही कारसेवकांनी कुदळे, फावडे, पहारी अशी तोडकामांची हत्यारे आधीच दडवून ठेवली होती, तीही बाहेर काढली. सर्वात प्रथम जो चढला त्याने आपला शर्टात लपवून ठेवलेले ओम लिहिलेले भगवा ध्वज घुमटावर फडकवला. आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले. दुपारी 2:45 वाजता अचानक मोठा आवाज झाला. दोरड्यांचा प्रचंड लाट आकाशात भिडला. सकाळचे सगळ्यांनी उत्सुकतेने बघितले. उजवीकडील घुमट कोसळला होता. एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो. एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो या नाऱ्यांनी आसमत दणाणून गेले. 3:45 वाजता डावीकडला घुमटही अचानक कोसळला आणि 4:45 वाजता शेवटचा धक्का बसला. धरणीकंपासारखा आवाज झाला. कित्येक फुटावरून उंचावरून हवेत धुराळा उडाला. सिया रामचंद्र की जय, जय श्री राम, रामलल्ला हम आये है, मंदिर यही बनाएंगे घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले. कारण मुख्य घोंगटही जमीनदोस्त झाला होता. 446 वर्षांची ती कलंकित वास्तू जमीनदोस्त झाली होती. बाबरींचा ढाचामधला घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता. तेथील ढिगारा हलवून सपाटी करायचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले. एक छोटा चंबुतरा तयार करून रात्री तिथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. 464 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू श्रीरामांचे एक साधे छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले. राष्ट्रपुरुष प्रभू श्रीरामचंद्रजी आपल्या राष्ट्रमंदिरात स्थापनाग्रस्त झाले होते. न्यायालयीन लढा. राम जन्मभूमी सदस्यात 1950 पासून न्यायालयीन लढा झाला होता. 2023 मध्ये न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यात सांगितले. त्यात मंदिरांचे अनेक
अवशेष सापडले. अखेर 9 नोव्हेंबर 1919ला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली. त्यासाठी भारत सरकारला एक ट्रस्ट तयार करण्यात, त्याचा ताब्यात राम जन्मभूमीची सोपवण्यात सांगितले. राम मंदिरासाठी निधी संकलन. राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशातून 2021मध्ये मकर संक्रांतीपासून पुढे 44 दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले. या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला व अभियानात 21,000 कोटी रुपयांची निधी जमा झाला. राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा दिनांक 22 जानेवारी 2024ला. राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येतून गावोगावी ज्या कार्यक्रमाच्या निमित्तांच्या निमंत्रणांच्या अक्षदा पाठवण्यात